नमस्कार. अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मी. तर मित्रांनो, पुढील काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता बनणार. 20 जूनपासून साधारणपणे महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये पावसाची शक्यता बनत आहे. चला मित्रांनो, त्याआधी आपण बघूया महाराष्ट्रात आणि भारताच्या कोणत्या ठिकाणी मान्सूनने दाखल झालेला आहे. तर आपण बघू शकतात. तर महाराष्ट्राचे दक्षिणवर्ती भाग, तेलंगणाचे काही भाग, ओडिशाचे काही भाग, आपल्या झारखंडचे काही भागामध्ये आणि बिहारपर्यंत हे मान्सूनने मजल मारलेली आहे. पण महाराष्ट्र आणि भारताच्या बहुतांश पट्ट्यामध्ये अजूनपर्यंत मान्सून नाही दाखल झालेले आहे. याचं प्रमुख कारण आहे मित्रांनो, जे कोरडे वारे ना आपल्या भारताकडे येत आहे आणि महाराष्ट्राकडे सुद्धा येत आहे. त्याच्यामुळे ना या बऱ्यापैकी भागात आपल्याला कोरडं असं वातावरण झालेलं आहे. आणि 20 तारखेनंतर ना महाराष्ट्राच्या आणि भारताच्या बहुतांश पट्ट्यामध्ये पाऊस शक्यता बनत आहे. चला मित्रांनो, बघूया नकाशाप्रमाणे. साधारणपणे बंगालच्या उपसागरात या ठिकाणी एक कमी दाब क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काय होणार मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या भारताकडे वारे येणार, आपल्या महाराष्ट्राकडे आणि भारताकडे. त्यामुळे महाराष्ट्र आणि भारताच्या बहुतांश पट्ट्यामध्ये पाऊस शक्यता बनत आहे. चला मित्रांनो, नकाशाप्रमाणे बघूया. तर 20 जूनपासून ना सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे या इतक्या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार. आणि महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस शक्यता बनत आहे. विदर्भ, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर रायगड, पुणेचे राहिलेले भाग, अहिल्यानगरचे राहिलेले भाग, छत्रपती संभाजीनगरचे बाकीचे भाग, जळगाव या पट्ट्यामध्ये सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम पाऊस शक्यता असणार. आणि उत्तर महाराष्ट्रात आपल्याला पाऊस शक्यता फार कमी असणार मित्रांनो. पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये क्वचित स्थानिक पातळीवर ढग निर्माण होऊन काहीशा हलकेशा पाऊस होऊ शकतो. अन्यथा इतर भागामध्ये पाऊस आपल्याला जास्त नाही दिसत आहे. तर सध्याकरता इतकंच. रोजची अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.